गुड मॉर्निंग। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात किचनमधून झालेली आहे आणि आता आहे दिवाळी सुरू। दिवाळीच्या 2-3 दिवस सुट्ट्या आहेत आणि आमच्या आहो तुम्हाला किचनमध्ये दिसत आहेत आणि किती मस्त अशा गोल-गोल चपात्या बनवलेल्या आहेत त्यांनी। खूप छान कधीतरी बनवतात ते, त्यांना सुट्टी वगैरे असली ना। जाऊ द्या, आपणही त्यांना रोज गरम-गरम जेवायला देतो आणि त्यांनी आपल्याला एक दिवस जेवायला दिलं तर काय फरक पडतो। मग मलाही खूप भूक लागली होती, मग त्यांना म्हटलं बनवा तोपर्यंत आणि मी इथं जेवण करते। मग काय ते चहा चपातीच खाऊन घेते आणि भरपूर कामं पडलेली आहेत। आणि इकडे बघा आमच्या बाळाची ना घरीच कटिंग करतात बरं का, कारण त्याला ना तिथं आम्ही कटिंगच्या दुकानात नेलं ना की त्याला तिथं बसूच वाटत नाही, म्हणून त्याच्यासाठी एक मशीन मागवली आणि त्याची घरीच आम्ही कटिंग करतो आणि छान होती। आणि म्हटले चला दाराची पण थोडीशी सजावट करून घ्यावी आणि दोन्ही बाजूनी ह्या माळा लावून घेतला। आणि हे जे तोरण आहे ना ते मी आता यात्रेत गेले होते तिथून आणलं होतं। जे पहिलं तोरण होतं मी ते काढून घेतलेलं आहे आणि हे नवीन आणलेलं तोरण मी ते लावून घेतलं आणि खूप छान वाटते बघा। आणि हे आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो तर सिद्धूनी हे छोटे छोटे आकाश कंदील सुद्धा आणलेत, मग त्यांना म्हटलं तेही तिथं लावून घ्या आणि घरामध्ये सुद्धा असं थोडंसं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे। तर बघू शकता एकदम छान वाटते आणि खूप फ्रेश वाटतं बघा। आणि रात्रीच्या वेळेला तर इथे मस्त रांगोळी वगैरे टाकून छान वाटतं। तर हे चिटकवायचं सुद्धा मी आणलेलं आहे, म्हटलं आता टेन्शनच नाही रोज रांगोळी काढायची। आणि आज आहे लक्ष्मीपूजन, त्यामुळे मग इथे सगळी जी पूजा आहे ना ती मांडती आहे। तर आमच्याकडे ना अशीच पूजा करतात बघा, झाडूची आणि जे काही आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे, म्हणजे जे शेतकरी लोक करतात ना, जे शेतामध्ये धान्य वगैरे पिकतात तेच मी इथं या मडक्यांमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचीच मी इथं पूजा करणार आहे। तर अशा पद्धतीने मस्त अशी पूजा मी इथे मांडलेली आहे।
पद्धतीने ना इथे मस्त पूजा मांडून घेतली आणि आमचं लक्ष्मीपूजन असंच असतं बघा. तर मग इथे सगळी जी आहे ती पूजा करून घेतली आणि बाळासाठी ना अमेझॉनवरून आम्ही एक वस्तू मागवली होती. तर त्याला दिवाळीचं गिफ्ट म्हणून आम्ही ही सायकल मागवलेली आहे. बरेच दिवस झालं त्याला सायकल घ्यायची होती पण काय घेतलीच नाही. मग फायनली ही सायकल त्याला मागवलेली आहे आणि आलेली पण आहे मस्त दिवाळीमध्ये, म्हणून तो खूप खुश झालेला आहे. आणि आपण एखादी मोठी वस्तू मागितली ना लांबून की अशी पॅकिंगमध्ये येते बघा. तिचे जे सगळे पार्ट्स आहेत ना ते वेगवेगळे आलेले आहेत, म्हणजे खोलून पाठवलेली आहे त्यांनी. मग घरी आल्याच्या नंतर ती आपल्याला जोडायचे असतात. फायनली त्याच्या पप्पानी ना सगळे जे सायकलचे पार्ट्स होते ना ते मस्त फायनली सायकल रेडी झालेली आहे. त्याला पण खूप आवडलेली आहे आणि कधी खेळू आणि कधी नाही असं झालंय त्याला. मग काय बाहेर अंगणामध्ये खेळायला गेलाय आणि दगडं दुगडं भरपूर आहे तिथे. आम्हाला वाटलं तो सायकल खेळायचं विसरला की काय, कारण बरेच दिवस झालं ना 1-2 महिने झालं त्याची जी जुनी सायकल आहे ना ती खराब झाली होती. पण त्याला ना छानपैकी खेळता येत आहे बघा. थोडीशी मोठी आहे ती तरी पण तो छान खेळतोय. मग काय या दोघांना इथे ना दुसरा दिवस आहे आता. हे इथे आंघोळी वगैरे घालून घेतल्या, उठणं लावून घेतलं आणि आता काय आम्ही यावेळेस गावी वगैरे गेलो नाही, कारण मग गावी गेलं ना की मला पण माहेरी जायला लेट होतं. त्यामुळे म्हटलं आता यावेळेस आपण जायचंच नाही, कारण मला पण माझ्या आईकडे जायचं आहे. तर मग दोघांना आंघोळी वगैरे घातल्या आणि इथेच त्यांना ओवाळून घेतलं. चला आता संध्याकाळच्या वेळेला ना आम्हाला जायचं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण खरेदी करायची आहे. थोडेसे कपडे वगैरे खरेदी करायचे राहिलेत. तर फायनली छत्रपती संभाजीनगरमध्ये आलोय. खरेदी वगैरे झाली आणि मस्त पाणीपुरी खातोय. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला ही ओढणी का दाखवतेय, कारण ही ओढणी ना मला सगळ्यात जास्त आवडलेली आहे तिथे आणि खूप सुंदर सुंदर कलर होते. पण म्हटलं जाऊ दे आता कशाला, आपल्याला एकच ओढणीची गरज होती. मग एकच घेऊन आली आणि बघू शकताय किती सुंदर आहे ही ओढणी. खूपच सुंदर. हिचा कपडा पण एवढा छान आहे ना आणि प्राइस तर खूपच छान आहे. व्हाईट कलरची ओढणी आणली, खूप सुंदर आहे. याच्यामध्ये ना मल्टी कलर सुद्धा होते बरं का, पण मला व्हाईटच घ्यायची होती. हे बघा. आता याची प्राइस म्हटलं तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा किती असेल. तर इथे ना एक ही ब्लॅक लेगिन्स सुद्धा आणलेली आहे मी, पण माझं लेकरू माझ्या बाजूला आहे आणि खूप मध्ये मध्ये करतं बघा व्हिडिओ बनवत असताना. तर ही पण मी एक साधी सिंपल लेगिन्स आणलेली आहे मला डेली वापरण्यासाठी आणि खूप मस्त आहे. कॉटन आहे ही. एक टॉप घेऊन आली आहे बघा, ब्ल्यू कलरचा, छान आहे डेली यूजला. त्यानंतर आणखीन एक टॉप आणलाय मी, हा मला आवडला सगळ्यात छान. आणि कसं डेली यूजला वापरायला पण छान आहे. कॉटन मधून आहे. आणि हे जे दोन आहेत ते उशांचे कवर घेऊन आली आहे. हे दोन कवर आणले, खूप छान आहे. आणि बाबूसाठी शूज आणलेले आहेत. शाळेसाठी आणले. आणि हे प्लाझो जी की मला खूप खूप जास्त आवडलेली आहे बघा. घरी यूज करायला छान वाटते. आणि अजून एक ही तशीच लेगिन्स आहे, कॉटनची आहे बरं काही, खूप छान सुंदर आहे एकदम. आणि ह्या दोन उषा आणि बाबूसाठी एक लॉक सुद्धा घेऊन आलोय. आणि ह्या दोन उषा आहेत. याची काही गरज नव्हती आणायची, पण चलता चलता दिसल्या म्हणून घेतल्या. तर चला, आणलेला जो टॉप आहे तो असा दिसतोय आणि
छान वाटतोय बघा. तर तिथे ना एकदम कमी किमतीमध्ये आपल्याला कपडे किंवा बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना त्या खूप कमी किमतीमध्ये मिळतात, म्हणून मग आम्ही एवढ्या लांबून तिकडे जातो. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.